राजकारणात पावसासारखीच काही वादळ असतात, येतात शांतपणे पण नंतर सगळं उद्ध्वस्त करून जातात। आता महाराष्ट्र विधिमंडळात असंच एक वादळ घोंगावतंय। फडणवीसांचं क्लीनअप ऑपरेशन सुरू झालंय। भाजपचा दबाव, फडणवीसांची नाराजी आणि कोकाटेंच्या कृषी खात्याची लागलेली वाट। कुणाकुणाला डच्चू दिला जाणार आणि कोकाटे व संजय शिरसाट, संजय गायकवाड यांच्यावर नेम लावून भाजप कशा प्रकारे शिंदे व अजितदादांचा गेम करणार आहे, चला तर बघूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कालपासून दिल्लीत आहे। फडणवीसांचा दिल्ली दौरा यावेळी वादळी ठरण्याची शक्यता आहे। हा दिल्ली दौरा सामान्य नाहीये, कारण त्यांच्या बैठका चालू आहेत थेट भाजपच्या हायकमांड सोबत, अमित शहा, जे.पी. नड्डा आणि इतर वरिष्ठ नेत्यांसोबत। फडणवीसांनी शिंदे आणि अजित पवार या दोघांनाही थेट सांगितलंय की आमच्या सरकारचं नाव बिघडवणारे मंत्री लागोपाठ चर्चेत येत आहेत आणि आम्ही गप्प बसणार नाही, असा दम देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची चर्चा आहे। पण हा दम फक्त शाब्दिक असणार आहे का? तर नाही। आगामी निवडणुकीवर याचा परिणाम होणार आहे आणि भाजप समोर अजित पवार व शिंदेंना खाली मान घालावी लागणार आहे। कशी ते देखील समोर बघणार आहोत। पण सध्या सर्वात मोठं लक्ष वेधून घेतलंय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वागणुकीनं। ऑनलाईन रमी प्रकरण, सभागृहात मोबाईलवरून गेम खेळणं, सरकारलाच भिकारी म्हणणं, कृषी मंत्रीपद म्हणजे ओसाडगावची पाटीलकी असं वादग्रस्त वक्तव्य करणं, या सगळ्यांमुळे भाजपसह सत्तेतलेच नेते संतप्त आहेत आणि त्यामुळेच त्यांच्याकडून कृषी मंत्रालय काढून घेतलं जाणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळते आहे। माहितीनुसार माणिकराव कोकाटेंकडून कृषी विभाग काढून तो राष्ट्रवादीचे मकरंद पाटील यांच्याकडे देण्यात येईल, तर कोकाटेंना मदत आणि पुनर्वसन खातं देऊन बाजूला करण्यात येईल। म्हणजे प्रत्यक्षात डच्चू नाहीये, पण राजकीय साइडलाईन होणं हे स्पष्ट आहे। पण खाते बदल करणं म्हणजे कारवाई झाली का? हे योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा। मात्र भाजपचा एकूण विचार अगदी स्पष्ट आहे की आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकात कुणाच्या चुकीच्या वर्तनामुळे आम्हाला फटका बसू नये आणि त्यामुळेच आता भाजप मित्रपक्षांवर दबाव आणतोय की वादग्रस्त मंत्र्यांना पदावरून दूर करा, प्रतिमा स्वच्छ ठेवा आणि विरोधकांना आयते मुद्दे मिळणार नाहीत याची काळजी घ्या। यामुळेच फडणवीस आता डॅमेज कंट्रोल मोडमध्ये गेले आहेत आणि आगामी निवडणुकीत जागा वाटपादरम्यान याचा थेट परिणाम होणार असं देखील बोललं जात आहे। दादांची व शिंदेंची बार्गेनिंग पॉवर त्यांच्यावर दबाव टाकून कमी करायची असा भाजपचा प्लॅन आहे, अशी देखील चर्चा आहे। फक्त माणिकराव कोकाटे नाही तर शंभूराज देसाई, संजय शिरसाट, रवींद्र चव्हाण या आणि इतर काही मंत्र्यांची नावं देखील चर्चेत आहेत। यांना देखील डच्चू मिळू शकतो। त्यांच्यावरील आरोप, वादग्रस्त वक्तव्य, भ्रष्टाचार, निष्क्रियता आणि पक्षाच्या शिस्तीचा भंग यामुळे भाजप आता मित्रपक्षांना स्वच्छता मोहीम सुरू करण्याचे संकेत देत आहे। फडणवीस सरकार एकीकडे चांगलं काम करतंय, वेगानं काम करतंय। भाजपात काही मोठे वाद बघायला मिळत नाहीयेत, गिरीश महाजन यांचा आणि छोटे मोठे वाद जर सोडले तर। मात्र दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवार गटातील नेत्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होते आणि त्याचा फटका आगामी निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे फडणवीसांचा स्पष्ट इशारा आहे की सरकार चांगलं चालत असलं तरी काही जण सरकारचं नाव खराब करत आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, नागपूर, मुंबई महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीत याचा फटका बसू शकतो आणि म्हणूनच आता भाजपला पार्टीच्या ब्रँड इमेजसाठी कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत। धर्माराव आत्राम आणि भाजप आमदारांचं देखील या विषयाला समर्थन आहे। तर भाजपच नव्हे तर शिंदे आणि अजित पवार गटातले आमदार आणि काँग्रेस, राष्ट्रवादीतले काही नेते देखील या कारवाईच्या बाजूने आहेत। धर्माराव आत्राम यांचं थेट वक्तव्य आहे की अशा मंत्र्यांवर कारवाई व्हायलाच हवी। ही भावना आता जनतेतही आहे। वादग्रस्त वर्तन करणाऱ्यांना पदावर ठेवलं तर सरकार जनतेला काय संदेश देते असा प्रश्न उपस्थित राहतो। सध्या चेंडू आता दिल्लीच्या कोर्टात आहे। अमित शहा, जे.पी. नड्डा आणि मोदी यांच्याशी चर्चा होणार आणि त्यानंतर शिंदे आणि अजित पवार यांना थेट सांगण्यात येईल की कारवाई करा, नाहीतर निवडणुकीत फटका बसेल आणि त्याचा दुष्परिणाम तुमच्यावरही होईल। मंडळी, हे फक्त सुरुवात आहे। सत्ता म्हणजे जबाबदारी आणि मंत्रिपद म्हणजे शिस्त। फडणवीसांचा निर्णय आता या सरकारचा पुढील चेहरा ठरवणार आहे। कोकाटेंचा राजीनामा होतो का? अजून कुणाला मंत्रिपद गमवावं लागतं आणि फडणवीसांचं क्लीनअप ऑपरेशन कितपत यशस्वी होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या संबंधित विषयावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।